डेअरी मिल्क खाते. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे आणि आज एक्साइटमेंट पण जास्त होते कारण आपण चाललोय कोकणात. तर आज आता कोकणात चाललोय आपण माझ्या गावी दापोली, कारण उद्या आमचा गोंधळ आहे. त्यासाठी आता थोड्या वेळात निघू, जेवण वगैरे झालंय आणि दुपारचं निघतोय म्हणजे कामावर नाही येऊन हाफ डेने. आणि तुम्हाला थोडा लुक पण चेंज दिसत असेल, हेअरकट केला आणि बियर्ड पण थोडी जास्त म्हणजे कमी ठेवले, मिशी पण काढले. तर हा लुक पण कसा वाटतोय ते पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. आणि आता निघूया, आता जाऊया आपण पहिला सायन्स सर्कलला, तिकडे भाव येणार आहे, त्यासोबत मग आपली कोकणची ट्रिप चालू होईल. तर काय आता निघालोय आणि आता टॅक्सीमध्ये चाललोय सायन्स सर्कलला. तिकडं आपला भाऊ साहिल येऊन थांबलाय आणि तिकडनं त्या गाडीने आपण पुढे जाणार आपल्या गावी. तर काय भाव आपल्याला भेटलेला सायन्स सर्कलला, तिकडनं आम्ही आलो आणि आता वाशीला पोचलोय आणि जरा PUC काढायला थांबलेलो. PUC संपलेली, PUC काढतोय. आणि आपला ड्रायव्हर भाऊ साहिल. हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुला बोलायला पाहिजे असं मी. वेलकम बॅक टू माय चॅनल. कशी आहेस? हम लोग इधर हाईवे पे गेट टुगेदर. आणि आमची गाडी बंद पडली दुसरी वाली. आमच्याकडे काय आता ऑप्शन नाही. चला काय, आमची गाडी बंद पडलेली. तर आता आम्ही खारघरला घेऊन आलो गॅरेज मध्ये आणि इथे लावले, गॅरेजवर काम चालू आहे. बघूया आता किती टाइम लागतोय. काय, आमची गाडी बंद पडले. बघा आता कुठे जेवतोय. व्हेज बिर्याणी एवढी बनवून आणलेली, एक ते खाते पूर्ण हे संपवून टाकलंय. संपून टाकलं. येस, गाडी बंद पडलं. रिएक्शन तो देख उसका. अरे तुला मम्मी नसती की मजा होती. किती वजन टाकतोयस तू वातावरणाच्या? आणि आमची भालू ती पण एवढीच होती 3 वर्ष अगोदर, आता वाढले. मी मोठी झाली तू. कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये आहे तू. मोठी आहे बघ. हिल्स घालून. चला चला, तर गाईस निघालो आता आम्ही. आमची गाडी पण रेडी झाली दुसरी वाली आणि आता डायरेक्ट कोकणात. तर गाईस आता आम्ही जरा थांबलेलो CNG भरण्यासाठी आणि चहा वगैरे पिण्यासाठी. CNG भरायला आलोय आणि बाकीचे फॅमिलीवाले पार्टी आहेत, चहा वगैरे पित आहेत तिकडे. आम्ही पण आता तिकडेच चाललो. CNG भरून झाली की जाऊया. तर गाईस आम्ही थांबलेलो इथे जरा चहा पिण्यासाठी. पाटील स्नॅक्स कॉर्नर. आमची युवक बघते बघा कशी आतून. आपला भाव, ओ पाटील क्लायमेट तर भाव काय दिसतंय कडक. आणि आमचा जाड्या भाव बघते मस्त लुक देऊन. नाही कोथिंबीर वडी. ओ स्नॅप लवर. तुझा पण बघ. आणि आमच्या इथे चाललंय चहा. चला निघूया, नाश्ता वगैरे झालेला आहे. आता डायरेक्ट आपल्या गावात जामग्यात आता विठोबा करायला. चला पण काय दिसतोय भाई क्लायमेट हा.
तर गाईस आम्ही आता पोचलोय माणगावला आणि माणगावचा फेमस वडापाव घेत होतो म्हणून थांबलेलो. दुसरी गाडी पण आली आमची. आणि हा आपला माणगाव, इथे समोर आहे डेपो, माणगाव डेपो. तर गाईस आता आम्ही पोचलोय महाडला. आपला महाड समोर हायवे आहे आणि बघा पोच येते. अभी नको इधर थांबलोय क्योंकि हमारी एक गाड़ी गई है सीएनजी भराने अभी. सो वी आर वेटिंग. सीएनजीचा खूप प्रॉब्लेम असतो. क्या बोलते हैं? सीएनजीचा खूप प्रॉब्लेम आहे. 10 टाइम थांबायला लागतं. तोच प्रॉब्लेम आहे फक्त, बाकी काय नाही. इसलिए गाड़ी पेट्रोल या डीजल बघितलं. पण सीएनजी दॅट्स द बेटर ऑप्शन. परवडते ना. आता तुम्हाला एकामध्ये एवढी सगळी फॅसिलिटीज तर नाही भेटू शकत. बरोबर है कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. क्या हुआ लेकिन सीएनजी पाने के लिए टाइम खोना पड़ता है. टाइम खोना पड़ता है. इधर से और हमको 45 मिनट्स लगेंगे हमारे गांव पहुंचने के लिए. और मेरे को भी नींद आ रही है. और मेरे एक को भी सेकंड, ये नींद आ रही मराठी है. चॅनल आहे. So मला we should पण speak झोप in Marathi. चालेल ना, असं काय ना, आपण भेदभाव नाही करत. तर आपण आम्हाला दुसऱ्यांसारखे 40 मिनिटं लागतील अजून पोहोचण्यासाठी. आणि खूप झोप पण आले. सकाळी आम्ही 1:30 वाजता निघालेलो. आणि तुम्ही सकाळी 1:30 वाजता. दुपारी 1:30 वाजता. मग तू सकाळी तू किती वाजता निघाली? 11:30. मी नाला खूप कंटाळा आला. मी 2 तास नाही 1 तास नाला सुपार ते दादर टाइम. तुला माहिती आहे एक नाला सुपार तू दादर 1.5 तास. 1.5 तास. दीड म्हणजे सॉरी 1:30. 1.5 तास मध्ये आम्ही आम्ही सगळे उभे. काय कष्ट करून आम्ही इथे आलो असंही बोलतोय, पण मी काय कष्ट केले नाही, मी बसूनच आलो. येस काय अजून काय. आणि मी सकाळपासून फक्त डेअरी मिल्क खाते. चुप ना. 2 वडापाव खाल्ले आणि 1 डोसा खाल्ला बस. आणि ते डेअरी मिल्क खाल्ले असतं 3. ते 20 वाला 1 डेअरी खाल्ला, त्याचं पण अर्धा खाल्ला. 120 वाला ते नाही मोठं घेतलं ते कुठे गेलं? मोठं काय घेतलेलं आणि ती 40 रुपयाची पीस पहिला त्यामुळे 4 पीस होते, त्याच्यामुळे पण 3 पीस खाल्ले मी. बापरे. आणि थेपला? थेपली नाही खाल्ले, मी डोसा खाल्ला. डोसा खाल्ला आणि तो चीज सँडविच. एकच बाईट खाल्ला. एका बाईटनी काय होणार? काय होणार? आणि त्या आणि पाणी पिऊन जिवंत आहे ऑर्डर आतापर्यंत. मधून 1 चिप्स खाल्ले. तर गाईज आम्ही फायनली पोचलोय 11 तासाच्या प्रवासाच्या नंतर आमच्या गावी. आणि रात्र झाली म्हणून एवढं काय दिसणार नाही आता तुम्हाला. गाडी वगैरे पार्क केली इथे. आणि आमचा मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचा, तो उद्या सकाळी दाखवतो तुम्हाला. त्याचा आता जीर्णोद्धार होतोय. आणि गाईस आता जीर्णोद्धार म्हणजे नवीन बनतंय, रिनोव्हेशन. त्यालाच मराठी मध्ये म्हणतात जीर्णोद्धार. चंदा मामा सो गई. 12:30 झाले. तर चला गाईस हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.